श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। थोडा व्हिडिओचा अँगल वेगळा येत आहे, त्यासाठी क्षमा असावी, कारण ट्रायपॉड नाही आहे इथे। त्यामुळे कसं केलंय, बॅगवर उशीवर डब्याला एक बॉटल आणि त्याला लावलेले आहे, त्यामुळे थोडंसं बघायला तुम्हाला वेगळं वाटत असेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 24 जुलै रोजी आहे दीप अमावस्या। दीप अमावस्या एक वेगळेच महत्त्व आहे त्याची पूजा मी लवकरच दाखवणार आहे, म्हणजे साधारण 2 दिवसामध्ये या दाखवेन मी, कारण 2-3 दिवस राहिलेले आहेत मध्ये, त्यामुळे लवकरच दाखवेन, प्रयत्न करेन। त्याच पद्धतीने या दीप अमावस्ये दिवशी काय करायचे असते हे तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे। सेवा, उपाय ज्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटी, कर्ज, पितृंचा त्रास, त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाच्या समस्या, दुःख, निगेटिव्हिटी हे सगळे दूर होण्यासाठी थोडीशी मदत होईल। अमावस्या म्हटले की बरेच लोक अमावस्या आली अरे बापरे असं म्हणतात, किंवा अमावस्या आली आता काही खरं नाही, अमावस्येला हे काम अजिबात करू नये असं देखील काही लोक म्हणतात। पण आपल्या दिवाळीमध्ये अमावस्या असते, सगळ्यात मोठी अमावस्या, हे लोक विसरून जातात, ज्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचे सगळ्यात मोठे जे लक्ष्मी पूजन असते ते करत असतो। त्यामुळे अमावस्ये दिवशी काय जपावे हे आपण ठीक आहे, पण अमावस्या वाईट असते असं बिलकुलही नाही। असे खूप मुले मुली किंवा अशा खूप व्यक्ती आहेत ज्यांचा जन्मच अमावस्येला झालेला आहे आणि त्यांचे भवितव्य जे आपण म्हणतो ते खूप सुंदर आहे। त्यामुळे जन्म मृत्यू तर कोणाच्याच हातात नाही। काही मुले अशी आहेत जी अमावस्येला जन्मलेली आहेत, त्यांचं खरंच खूप चांगलं घडतं। पौर्णिमेला जन्म झालेली मुले, त्यांचं पण खूप चांगलं घडतं। मग त्यामुळे असं काही नाहीये की अमावस्या वाईट असते, मात्र अमावस्येला काही गोष्टी जपाव्यात हे नक्की आहे। जसं की अमावस्या पौर्णिमा मुद्दामहून समुद्रकिनारी, नदीकाठी अशा ठिकाणी जाऊ नये, एकांतवासाच्या ठिकाणी जाऊ नये असं म्हटलं जातं, कारण बाहेरची बाधा होण्याची शक्यता असते। आता बघा, मानलं तर यामागं शास्त्र आहे, मानली तर ही अंधश्रद्धा सुद्धा आपण म्हणू शकतो। पण जर आपले पूर्वज परंपरा सांगत आहेत की अमावस्येला या गोष्टी टाळा, तर आपण उगाचच त्या दिवशी समुद्र, नदी या ठिकाणी जाऊ नये, भरती ओहोटी, हे तर खरं आहे आणि ते बरोबर पौर्णिमा अमावस्येलाच होतं। त्यामुळे या गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला कोणतीही हानी होऊ नये। त्याच पद्धतीने अमावस्येला शक्यतो म्हणते आम्ही, असं नाही की तुम्ही काही करूच नका, पण जेवढं होता होईल तेवढं तुम्ही शुभ काम टाळा। जसं की नवीन गाडी घ्यायची आहे किंवा नवीन घर घ्यायचं आहे, नवीन कुठलं काम चालू करायचं आहे, तर तुम्हाला शक्य होत असेल तर टाळा। मात्र अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा टेक्निकली म्हणाल तर अमावस्या आली काय आणि गेली काय हेही त्या लोकांना माहीत नसतं, त्यामुळे नाही पाळलं तरीही चालेल। सांगणे माझं काम आहे, ऐकणं किंवा न ऐकणं, किंवा आपल्याला ऐन वेळेस काही कामं करावी लागतात, तर अशा वेळेस आपण न थांबता महाराजांची फक्त प्रार्थना करायची आणि सगळं जे काही असेल ते आपलं करायचं। अमावस्येला पितृशांतीसाठी तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती, पितृ अष्टक म्हणायचे आहे। ज्यांच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नसेल त्यांनी ओम पितृदेवताभ्यो नमो नमः, ओम पितृदेवताय नमः या कुठल्याही एका मंत्राचा जप करायचा आहे। त्यामुळे घरामध्ये पितृंची शांती राहते। अमावस्येला पितृंसाठी नैवेद्य जरूर अर्पण करावा। छोटीशी एक पोळी म्हणजे चपाती ज्याला आपण म्हणतो ती घ्यावी, त्याच्यावर घरातील जो असेल तो प्रसाद, आणि तुम्हाला शक्य झाले तर तांदळाची खीर 1 चमचाभर असे टेरेस, गच्ची, गॅलरी, मोकळा भाग अशा ठिकाणी आपल्या पितृंच्या नावे तो घास नक्की ठेवावा। अमावस्येला हिरण्यदान जे आपण म्हणतो ते करण्याला सुद्धा खूप महत्त्व असतं। एखाद्या गुरुजींना तुम्ही हे दान करू शकता, त्यांना घरी बोलवून दूध, केळ असं देऊ शकता। त्यामुळे आपल्याला कुठलीही कमतरता भासत नाही आणि दुःख दूर होण्यास मदत होते। अमावस्ये दिवशी कोणीही कितीही आग्रह केला तरी कोणीही, म्हणजे आपल्या घरचे आणि आपल्या 100% विश्वासातले व्यक्ती सोडले
तर कोणीही दिलेली पांढरी मिठाई या दिवशी खरंच खाऊ नये. याचे बऱ्याचदा दुष्परिणाम बघण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे टाळावे. किंवा कुणी उगाचच आला आहे ज्यांना आपण जास्त ओळखत नाही किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी वाटतं की ही लोक व्यवस्थित नाही आहेत, ही निगेटिव्ह आहेत, अशा लोकांच्या कडून घेतलेला अंगारा किंवा या दिवशीच्या लोकांच्या घरचे जेवण हे सुद्धा कटाक्षाने टाळावे. कारण यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. बाहेरची बाधा किंवा निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ नये म्हणून अमावस्येला कोहळा बांधण्याचे खूप जास्त महत्त्व आहे. अमावस्येला सकाळी जाऊन तुम्ही कोहळा आणावात, त्यानंतर तो स्वच्छ धुवावात, त्यानंतर तो पुसला कोरडा झाला की त्याच्यावर शेंदुराने त्रिशूळ काढावा आणि त्रिशूळ काढून तुम्हाला या कोहळ्याची पूजा करायची आहे. लाल कपड्यामध्ये हा कोहळा बांधायचा आहे आणि त्यानंतर घरातील आतल्या बाजूला, बाहेरच्या नाही, उजव्या हाताला तुम्हाला बांधायचा आहे. तो ज्या दिवशी खराब होईल त्या दिवशी निगेटिव्हिटी आल्यामुळे तो खराब होतो असं म्हटलं जातं. त्या दिवशी तो लगेच विसर्जन करावा आणि येणाऱ्या शनिवारी कोहळा आणून त्याची पुन्हा पूजा करून तुम्हाला हा जो कोहळा आहे तो तुम्हाला बांधायचा आहे. घरातल्या प्रत्येकावरून नारळावर सुद्धा शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचे आहे आणि घरातल्या प्रत्येकावरून नारळ अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाव्या कानापासून उजव्या कानाकडे असे अँटी क्लॉकवाईज उतरवून काढा. प्रत्येकावरून वेगळा नारळ काढण्याची गरज नाही, कारण पैशाचं विनाकारण अपव्यय होईल. म्हणून एकच नारळ सगळ्यांवरून ओवाळून घेऊन तो तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. आता मला स्वतःला नारळ म्हणजे श्रीफळ डस्टबिनमध्ये टाकणे योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतः काय करते तर एक लिंबू घेते आणि एक लिंबू सगळ्यांवरून घरातल्या ओवाळते आणि ते डस्टबिनमध्ये टाकते. कारण नारळाला आपण श्रीफळ साक्षात विष्णूचे रूप मानतो, लक्ष्मीचे रूप मानतो, म्हणून नारळ मी स्वतः कधी डस्टबिनमध्ये टाकत नाही. माझं वैयक्तिक तुम्हाला मी सांगत आहे. त्याच पद्धतीने अमावस्येला दही भात ओवाळून सुद्धा अवश्य टाकावा आपल्या घरावरून, आपल्या दरवाजावरून, आणि तो एखाद्या मुक्या जनावराला खायला द्यावा. यामुळे सुद्धा खूप चांगले लाभ होतात. लाभचा अर्थ निगेटिव्हिटी दूर होते, घरातली बाधा दूर होते, पैशाचे ब्लॉकेजेस दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय, घरामध्ये या दिवशी कापूर तुम्हाला अवश्य जाळायचा आहे. कापुरासोबत तुम्हाला मोहरी, तुरटी, जे काही तुम्हाला जमेल, लवंगा, या गोष्टी सुद्धा जाळायच्या आहेत. एक तुम्हाला पणती घ्यायची आहे किंवा कापूरदाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये 7 कापराच्या वड्या, 2 लवंगा, असेल तर 7 चिमूट पिवळी मोहरी आणि निगेटिव्हिटी ज्याच्या अंगावरून आहे त्याच्या अंगावरून मीठ ओवाळायचे आहे आणि हे यामध्ये टाकून याचा धूर करायचा आहे आणि सर्व घरामध्ये तो तुम्हाला पसरवायचा आहे आणि मुख्य दरवाजावर सुद्धा ओवाळायचा आहे. असे छोटे छोटे उपाय जे बिना खर्ची आहेत, मात्र याचा प्रभाव खूप चांगला होतो. असे उपाय अमावस्येला अवश्य करा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभेल आणि दुःख दूर पळून जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच होते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.